प्रेज लॉर्ड, गॉड ब्लेस यू. प्रभू येशूची शांती असं तुम्हाला. पास्टर जयमाला तुमच्यापुढे सुंदर असं वचन घेऊन आलेले आहे आणि वचन असं आहे नवीन करार योहानचे शुभवर्तमान अध्याय 14 वचन 15. आणि परमेश्वर तुमच्याशी काय बोलतो हे मी वाचते, तुम्ही लक्ष देऊन ऐका. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगता प्रभू बोलतो, प्रभू येशू बोलतो की माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. काय बोलतो येशू? माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार. जर आपली येशूवर प्रीती असेल तर आपण येशूच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळणार. आणि आज्ञा काय आहेत? हालेलुया. पाप करू नको, खोटं बोलू नको, व्यभिचार करू नको, निंदा करू नको, चोरी करू नको, गर्भपात करू नको. जे काय आहे, जे पाप आहे, जे देवाच्या विरोधात आहे, जर तुम्हाला मला सर्वांना वचन आहे, जर तुमची देवावर प्रीती असेल येशू ख्रिस्तावर तर तुम्ही काय करणार? त्याच्या आज्ञा पाळणार. हालेलुया. दुसरं वचन, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहाल. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं की येशू म्हणतो मी स्वर्गात गेल्यावर मी पित्याला विनंती करेन. हालेलुया. येशू बोलतो मी पित्याला विनंती करेन आणि तो तुम्हाला सत्याचा कैवारी पवित्र आत्मा तुम्हावर पाठवेल. हालेलुया. जर आपल्याला पवित्र आत्मा नसेल तर आपण वचन देऊ शकत नाहीत, आपण चंगाई देऊ शकत नाहीत. कारण पवित्र आत्मेचे 9 वरदान आहे. चंगाईचं दान आहे, वचनाचं दान आहे, लोकांना सुसमाचार सांगण्याचं दान आहे. प्रत्येक पवित्र आत्म्याचे 9 वरदान आहेत. जर आपल्याला पवित्र आत्मा मिळाला नाही तर आपण देवाचं काम नाही करू शकत. कारण देवाचा आत्मा जर आपल्यामध्ये असेल तर येशू बोलतो तुम्ही जर माझ्या आज्ञा पाळाल, माझ्यावर तुमची खरी प्रीती असेल, तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर मी काय करेन? तुम्हाला माझ्या पित्याकडे मी विनवणी करेन तुमच्यासाठी. येशू बोलतो मी माझ्या बापाकडे, स्वर्गीय बापाकडे विनवणी करेन आणि तो तुम्हाला सत्याचा कैवारी पवित्र आत्मा पाठवेल आणि त्याने सदा सर्व काळ तुमच्यासोबत राहण्यासाठी पवित्र आत्म्याला पाठवण्याची पप्पाला, स्वर्गीय बापाला विनंती करेन. हालेलुया. जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाहीत अथवा त्याला ओळखत नाहीत. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करतो. हालेलुया. जग परमेश्वराचं वचन काय सांगतं? येशू बोलतो जग त्याला नाही ओळखत. पवित्र आत्मा काय आहे, येशू काय आहे, पिता काय आहे हे जग ओळखू नाही शकत. पण जे येशूकडे येतात, येशूच्या प्रार्थनेमध्ये येतात आणि मग त्यांनाच माहीत असतं, जे पवित्र शास्त्र वाचतात त्यांना माहीत असतं की पवित्र आत्मा कोण आहे. हालेलुया. आणि जग त्याला ओळखत नाही पण तुम्ही त्याला ओळखता. पुढचं काय? मी तुम्हाला अनाथ असे सोडणार. त्याच्यातच तेच आता वाचलं. कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करेल. हां, कारण पवित्र आत्मा काय आहे? जे देवाकडे येतात, देवाच्या आज्ञा पाळतात, देवावर प्रीती करतात. तर परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वराचा आत्मा देवाला मानणाऱ्या व्यक्तीसोबत असतो. हालेलुया. त्याच्यामध्ये तो सदा सर्व काळ राहतो. हालेलुया. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईल. हालेलुया. तर परमेश्वराचा आत्मा बोलतो, येशू बोलतो मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, तर मी स्वर्गात गेल्यावर पित्याचा, पुत्राचा पवित्र आत्मा, कैवारी पवित्र आत्मा पाठवेल. आणि परमेश्वर येशू बोलतो की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, तर तो मी सदा सर्व काळ तुमच्यासोबत आहे. हालेलुया. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही पण तुम्ही पाहाल, मी जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन काय बोलतो येशू? आता थोडाच वेळ आहे, आता मी थोडा वेळच तुमच्यासोबत आहे. कारण येशूचं स्वर्गारोहण होणार. येशू स्वर्गात गेल्यावर आपण त्याला पाहू शकत नाही पण मग जग मला आणखी पाहणार नाही पण तुम्ही पाहाल, मी. हालेलुया. कारण जग मला पाहणार नाही पण तुम्ही मला पाहाल. कसे पाहाल? कारण देवाचा आत्मा आपल्यामध्ये येणार आणि आपण त्याला ग्रहण करणार. आणि तो आत्मा कुणाचा आहे? पित्याचा, येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे.
तर आपण त्याला पवित्र आत्म्याने पाहू शकतो, आत्मिक अंतकरणाने पाहू शकतो. पाप करून आपण देवाला पाहू शकत नाही, कारण तो आपल्यासोबत आहे, आपल्या आतमध्ये राहतो. कारण देवाचं आपलं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा कार्य करतो. जो येशूवर विश्वास ठेवतो, अशा प्रत्येक जो त्याचं हृदय स्वच्छ आहे, अंतकरण स्वच्छ आहे, देवाच्या जो आज्ञा पाळतो, देवावर जो प्रीती करतो, तर येशू बोलतो मी त्याच्यासोबत सदा सर्व काळ आहे आणि जग नाही मला पाहू शकणार, पण तुम्ही मला पाहणार. हालेलुया. हालेलुया. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहा. हालेलुया. येशू काय आहे? मरणातून येशू तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. 40 दिवस त्याने शिष्यांना दर्शन दिले आणि 40व्या दिवशी स्वर्गारोहण होत असताना शिष्य म्हणाले, प्रभूजी आम्हाला अनाथाशी सोडू नका. तर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला अनाथाशी सोडणार नाही, तर मी स्वर्गात गेल्यावर माझा पित्याचा कैवारी पवित्र सत्याचा पवित्र आत्मा मी तुम्हाला पाठवेल. आणि शिष्य कसे बंद खोलीमध्ये प्रार्थना करत बसलेले असताना शिष्य घाबरून प्रार्थना करत बसले होते. हालेलुया. आणि प्रार्थना करत होते, रिकामटेकडे बसले नव्हते. हालेलुया. तर ते येशूने त्यांना म्हटलं होतं, मी स्वर्गात गेल्यावर देव बोलल्याप्रमाणे येशूने बोलल्याप्रमाणे की मी स्वर्गात गेल्यावर माझा पित्याचा पवित्र आत्मा मी तुमच्यावर पाठवेल. आणि तोच पवित्र आत्मा शिष्यांवर आला. हालेलुया. आणि ते अन्य भाषा बोलू लागले, लोकांच्या डोक्यावर हात ठेवता त्यांना पवित्र आत्मा मिळू लागला, आंधळे पाहू लागले, मेलेले जिवंत होऊ लागले. काय वचन आहे बोला? हालेलुया. तेच आता वाचलेलं. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत हां. राहा. तर येशू बोलतो मी जिवंत आहे. येशू मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. तसं आपणही जेव्हा आपला पुन्हा बाप्तिस्मा होतो, मग आपल्या पापांमधून आपण पुन्हा जिवंत होतो, पुनरुत्थान होतं आपलं. तसं येशू बोलतो, येशूचा पवित्र आत्मा आपल्यासोबत आहे, तर आपणही जिवंत राहू सदा सर्व काळसाठी. कारण न्यायाचा दिवस येणार आहे. येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझ्यावर येशूने प्रेम केलं. माझ्या जीवनात येशू ख्रिस्त आला आणि तो तुमच्याही जीवनात येऊ इच्छितो. आणि कारण येशू जात धर्म परिवर्तन करायला नाही, तर हृदय परिवर्तन करायला आलेला आहे. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि त्या सृष्टीचा पृथ्वीचा मालक आहे, निर्माणकर्ता परमेश्वर आहे. हालेलुया. आणि तोच जिवंत आहे. त्याच्याशिवाय आपण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. कारण मार्ग सत्य जीवन येशू आहे. जो येशूवर विश्वास ठेवतो तो पित्यावर विश्वास ठेवतो, तो पित्यावर विश्वास ठेवतो तो येशूवर विश्वास ठेवतो. मार्ग सत्य जीवन येशू आहे. जो येशूच्या आज्ञा पाळेल, येशूवर प्रीती करेल, तर परमेश्वर त्याला काय करेल? पवित्र आत्मा पाठवेल. आणि युगाच्या समाप्तीपर्यंत परमेश्वर येशू ख्रिस्त तुमच्यासोबत राहील. तर माझ्या बालमित्रांनो, येशूचा समय जवळ आलेला आहे. न्यायाचा दिवस जवळ येत आहे. जगामध्ये भूमिकंप चाललेले आहेत, महागाई वाढलेली आहे, प्रीती राहिलेली नाही आहे, पाप वाढलेला आहे. आणि येशूचा न्यायाचा दिवस, आता येशू काय करायला येणार आहे? न्याय करायला येणार आहे. म्हणून तुमच्यापर्यंत येशू आलेला आहे. तुम्ही येशूवर विश्वास ठेवा आणि लवकरात लवकर सर्व पापांचा पश्चाताप करा. कारण इथेच पश्चाताप इथे आपण पृथ्वीवर राहूनच पश्चाताप करू शकतो. कारण न्यायाच्या दिवशी तुम्ही येशूला वर स्वर्गात आकाशात येताना पाहाल, घोड्यावर आकाशामध्ये येताना पाहाल, तेव्हा तुम्ही म्हणाल येशू आम्हाला जवळ घे, आम्हाला क्षमा कर, तर येशू तुम्हाला ओळखणार नाही. म्हणून आत्ताच वेळ आहे, तुम्ही पापांचा पश्चाताप करा आणि येशूकडे या. आणि येशू तुमच्यावर खूप प्रीती करतो. येशू तुम्हाला प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. कारण देवाने आपल्यावर खूप प्रीती केलेली आहे. म्हणून माझ्या बालमित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही, वेळ गेलेली नाही. तुम्ही येशूकडे या, येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. येशू माझ्यावर प्रेम करतो. आणि येशूने आपल्याला पवित्र आत्मा देण्यासाठी तो आपल्या वाट बघत आहे. तुम्ही अंतकरणातून जर तुम्ही येशूला आज्ञा पाळता, येशूवर प्रेम करता, तर तो तुम्हाला पवित्र आत्म्याने भरून काढेल. आणि तुम्ही येशू बोलला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, माझ्यावर विश्वास ठेवणार आहे, मोठे अद्भुत कार्य करेल. हालेलुया. हालेलुया. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, त्याने आमच्या तुमच्यासाठी क्रूसावर बलिदान दिलं, त्याच्या सांडल्या रक्ताने आम्हाला क्षमा मिळाली आणि त्याला बसलेल्या मारणे आम्हाला निरोगी जीवन मिळालं. तोच प्रभू येशू ख्रिस्त आता तुमच्या हृदयामध्ये येण्यासाठी असलेला आहे. सर्वांनी पवित्र आत्म्याचा अभिषेक सर्वांना उतरू. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. आणि मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. तुम्ही विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या. तिथे तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा, पण विश्वासाने ठेवा. आणि या क्षणाला मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. विश्वासाने तुम्ही प्रार्थनेत भाग घ्या. ओ राबाला खराबा. धन्यवाद परमेश्वर पिता. या क्षणाला परमेश्वर आंधळे पाव लागत, लंगडे चालू लागत, मुके बोल लागत, बहिराने श्रवणशक्ती हो, मध्यमांच्या बुद्धीला स्पर्श हो, मेलेले जिवंत होत, भूत प्रजारतून तंत्र मंत्र करण्याची दुष्ट आत्मा निघून जाऊ. प्रभू या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज गॉड टचिंग यू.
प्रभूचा सामर्थ्यशाली स्पर्श हो. या क्षणाला प्रॉपर बेश डायबिटीज लग्न ठरत नाही, प्रभू येशूच्या नावात त्यांचं लग्न ठरत आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे प्रभू त्यांच्या परिस्थितीला स्पर्श करत आहे. ज्यांच्या घरामध्ये शांती नाही प्रभू येशू त्यांच्या जीवनात शांती घेऊन येत आहे. आणि राष्ट्रामध्ये जेव्हा 39,000 आहेत ते सर्व आजार येशूच्या नावात पूर्णपणे निघून दिले आहेत. कारण 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने आपल्याला चंगाई देण्यासाठी चापकाची 39 फटकी खाल्लेली आहे. आंधळे पाहू लागत, लंगडे चालू लागत, मुके बोल लागत, बहिराणा श्रमशक्ती हो, मतिमांच्या बुद्धीला स्पर्श होणार, मेलेले सुद्धा जिवंत होत. या क्षणाला भूत प्रेत जादूतून तंत्र मंत्र करण्याची दुष्टात्मा निघून झालेली आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. तो गॉड इज गॉड टचिंग यू. प्रभूचा सामर्थ्यशाली स्पर्श होत आहेस. ओ राबालाबा शिखे राबालाबा. धन्यवाद परमेश्वर पिता. प्रभू आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणारा तूच. मला विश्वास आहे, माझी प्रार्थना तू ऐकलेली आहे आणि ज्या लोकांनी विश्वासाने प्रार्थना भाग घेतला आहे त्यांना या क्षणाला तू स्पर्श करून बरं केले असं विश्वासाने घोषणा करते. पिता सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून ऐक पित्या. आमेन आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू शांती असं तुम्हाला. आमचा पत्ता आहे विद्याविहार ईस्ट, सायलीला हॉल, राजावाडी हॉस्पिटलच्या समोर, 2nd फ्लोअर. रविवारी संध्याकाळी 5 ते 8 प्रार्थना चालते. तुम्ही इथे या, प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. जर लांब असाल तर तिथे तुमच्या जवळपास प्रार्थना चालत असेल तिथे तुम्ही प्रार्थनेला जा, पण नक्की जा कारण येशू येणार आहे. आणि जर जवळ असाल तर तुम्ही इथे विद्याविहारमध्ये प्रार्थनेला येऊ शकता आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये साक्ष देऊ शकता. मी आजारी लोकांसाठी प्रार्थना केली, तुम्हाला कसं वाटलं. आणि प्रभू येशू तुमच्या जीवनात खूप कार्य करेल. प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू होली स्पिरिट. गॉड इज. प्रभू येशूने तुम्हाला स्पर्श करून बरं केलेलं असं मी विश्वासाने घोषणा करते. पिता येशूच्या नावात. आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू होली स्पिरिट. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड.